15,091 शाळांना संरक्षण भिंतच नाही, 13,344 शाळांना खेळाचे मैदान नाही, 7,174 शाळांना ग्रंथालय नाहीत, 34,974 शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्षच नाही. याची यादी बरीच मोठी आहे, पण मी इथे माझा भाषणाचा बराच अनुशेष आहे. शिवाय मला माझ्या दोनही सहकाऱ्यांनी मला वेळ दिलेला आहे, त्यामुळे कृपया मी सगळे मुद्देच मांडतो आहे, फक्त ते काही विस्तार त्याचा करणार नाही, परंतु ते मांडणं मला आज आवश्यक आहे. मी फक्त शिक्षणावरच बोलणार आहे. त्यामध्ये प्रोब ऑर्गनायझेशन्सचा एक सर्वे आहे. त्या सर्वेप्रमाणे त्यांनी देशातील महाराष्ट्रासह बहुतांशी राज्यातील शिक्षणाची स्थिती कशी आहे, ती किती असमाधानकारक आहे. ही असमाधानकारक स्थिती जी आहे त्याची 2 कारणं सांगितल्या गेलेली आहेत. त्यातलं एक कारण असं म्हटलेलं आहे की डिमोटिवेटिंग एन्व्हायरमेंट वेअर द चाइल्ड स्टडीज, आणि दुसरं कारण म्हटलेलं आहे लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी अमंग पॉलिटिकल मास्टर्स, ब्युरोक्रॅट्स, मॅनेजमेंट, हेडमास्टर्स अँड टीचर्स. म्हणजे शाळेतील निरुत्साही वातावरण जे आहे ते शैक्षणिक असमाधानकारक कारकिर्दीकरता कारणीभूत आहे. यामधला एक महत्त्वाचा भाग जो आहे तो जसा निरुत्साही वातावरण शाळेमध्ये आहे, तसंच अकाउंटेबिलिटी, जबाबदारीची जाणीव या सर्व घटकांमध्ये नाही. त्यामुळे आपल्या देशामधलं आणि विशेषतः महाराष्ट्रामधलं काम असमाधानकारक आहे, असा तो प्रोब ऑर्गनायझेशनचा निष्कर्ष आहे. महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राचा GDP देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राचा गवगवा आहे. त्यामध्ये आपलं 50 लाख कोटीच्या वर आपलं उत्पन्न आता गेलेलं आहे GDP, आणि तसं आपल्यापेक्षा जवळजवळ दुप्पट असलेला उत्तर प्रदेश, त्या ठिकाणचं GDP हा फक्त 30 लाख कोटीचा आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत आपण सगळ्याच देशामध्ये पुढे राहायला पाहिजे. जे 2006 पर्यंत आपण पहिल्या क्रमांकावर होतो किंवा दुसऱ्या क्रमांकावर, केरळ किंवा आपण आपल्यामध्येच दोघांमध्येच ती स्पर्धा होती. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली. शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष होते आहे. मी काही उदाहरणं देतो आहे की एवढा श्रीमंत राज्य असताना सुद्धा 207 शाळांना इमारतीच नाही आहेत. 415 शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अजूनही. 5,471 शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. 3,331 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत. 7,174 शाळांना अजूनही विद्युत पुरवठा नाही. 15,091 शाळांना संरक्षण भिंतच नाही. 13,344 शाळांना खेळाचे मैदान नाही. 7,174 शाळांना ग्रंथालय नाहीत. 34,974 शाळांमध्ये मुख्याध्यापक कक्षच नाही. याची यादी बरीच मोठी आहे, पण मी इथे थांबतो. शिक्षकाच्या बाबतीत मात्र सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणची अवस्था किती वाईट आहे हे शिक्षकांच्या प्रमाणावरून मी आपल्याला सांगतो आहे. 3 प्रकारच्या संस्था आपल्याकडे आहे: शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था, दुसरं म्हणजे खाजगी अनुदानित संस्था शाळा, आणि तिसरा प्रकार जो आहे तो विना अनुदानित किंवा स्वयं अर्थसहाय्यित. यामध्ये शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ज्या शाळा आहेत त्यांची संख्या 64,791 आहे. शिक्षक 2,27,694 आहेत. म्हणजे प्रत्येक शाळेला, या शासकीय शाळेमध्ये ज्यामध्ये आश्रमशाळांचा पण समावेश आहे, प्रत्येक शाळेला सरासरी 3.5 शिक्षक फक्त या ठिकाणी पडत आहेत. खाजगी अनुदानितलं मात्र हेच प्रमाण 11.13 आहे. एका शाळेला 11.13 सरासरी शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. स्वयंअर्थायित शाळा ज्या आहेत, ज्यांना आपण अनुदान देत नाही, स्वतःच्या भरोश्यावर ज्या चालतात, इंटरनॅशनल अभ्यासक्रम राबवतात, अशा ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी मात्र 12.9 शिक्षक प्रत्येक शाळेला सरासरी आहेत. एक असरचा आणखी रिपोर्ट आहे. असरने जो रिपोर्ट दिला, ज्याला नीती आयोगाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान मिळतं, भारत सरकारने पुरस्कृत केलेला हा असरचा जो अहवाल आहे, त्या अहवालातले काही उदाहरणं मी आपल्याला देतो आहे. 5वीतील विद्यार्थ्यांना दुसरीचे पाठ्यपुस्तक वाचता न येणारे
महाराष्ट्रामध्ये 40.4% विद्यार्थी आहेत. हा आपला देशामध्ये आपला 7वा क्रमांक आहे. GDPमध्ये पहिला क्रमांक असलेल्या राज्यामध्ये याच्यामध्ये या गुणवत्तेमध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत. आपल्या पुढे कोण कोण आहे? हिमाचल आहे, ज्यांना दर महिन्याला आपल्या कर्मचाऱ्यांचं पगार देण्याकरता कर्ज काढावं लागतं. ते हिमाचल प्रदेश पुढे आहे, मिझोराम आपल्या पुढे आहे, पंजाब आपल्या पुढे आहे, केरळ तर आहेच आहे, उत्तराखंड आहे. भागाकार करू न शकणारे 5वीतील विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये 73.3% आहे. आणि राज्याचा याच्यामध्ये भागाकार न येणाऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्राचा हा 13वा क्रमांक आहे. आपल्या पुढे पंजाब आहे, हिमाचल प्रदेश आहे, मिझोराम आहे, हरियाणा आहे. 8वीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचे पाठ्यपुस्तक वाचता न येणारे 25.8% विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत. देशात राज्याचा या बाबतीत 14वा क्रमांक आहे. मिझोराम, हिमाचल प्रदेश, हरियाणा, सिक्कीम, पंजाब, उत्तराखंड हे सगळे आपल्या पुढे आहेत. 8वीच्या विद्यार्थ्यांना भागाकार न येणारे विद्यार्थी जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये 64.7% आहेत. देशात या संदर्भात राज्याचा क्रमांक हा 19वा आहे. बिहार, पंजाब, मिझोराम, हरियाणा, उत्तर प्रदेश आणखी काही राज्य आहेत की जे 18 राज्य आहेत की जे आपल्या पुढे आहेत. याचं कारण काय आहे? नेहमी असं सांगितलं जातं की या शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी ही शिक्षकांवर टाकल्या जाते. ते किती चुकीचं आहे हे मी आधीची आकडेवारी जशी सांगितली तसंच आणखी आहे. पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची उपलब्धता नाही अशा ज्या शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचं पर्सेंटेज 24.5 आहे, म्हणजे जवळजवळ 25% आहे. देशात राज्याचा 9वा क्रमांक आहे. सिक्कीमला फक्त 1% अशा शाळा आहेत की ज्या ठिकाणी शिक्षकांची उपलब्धता पुरेशी नाही. अशी 1% शाळा सिक्कीममध्ये आहेत. केरळमध्ये 1.7% आहेत. नागालँडमध्ये 1% आहे. मिझोराम, जम्मू काश्मीर यांच्याकडे सुद्धा फक्त 1.5% आहे. खेळाचे मैदान मुळीच नसलेल्या शाळा महाराष्ट्रामध्ये 19.4% आहे. देशात या संदर्भात राज्याचा 8वा क्रमांक आहे. सिक्कीम मात्र 37% ठिकाणी त्या ठिकाणी खेळाचं मैदान आहे. हरियाणामध्ये 15.7, हिमाचलमध्ये 15.8, तेलंगणामध्ये 16.4. कोणतेही खेळाचे साहित्य उपलब्ध नसलेल्या शाळा महाराष्ट्रामध्ये 26.7% आहेत. देशात या संदर्भात आपला क्रमांक म्हणजे प्रगतीच्या बाबतीत आपण इतके पुढे आहोत सांगतोय. 8वा क्रमांक आहे. उत्तर प्रदेश 3.3%, आसाम 6%, हिमाचल म्हणजे या ज्या राज्यांचं उत्पन्न फारच कमी आहे. आपल्याकडे शिक्षणाचा जो 86,000 कोटी रुपये खर्च होतो त्याच्यापेक्षाही कमी यांचं बजेट असलेले हे सगळे राज्य आहेत. पण या ठिकाणी मात्र खेळाचं साहित्य उपलब्ध आहे, म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलं चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतात. वाचनालयात पुस्तकं उपलब्ध नाहीत अशी स्थिती आपल्याकडे 48.3% आहे. देशात या बाबतीत आपला 11वा क्रमांक आहे. उत्तर प्रदेश 22.4 जे आपल्या खूप निम्म्यात आहे अगदी. आंध्र प्रदेश 33 पॉईंट, तामिळनाडू 35.7, हरियाणा हे 40.8%. आपल्या 2 प्रकारच्या शाळा आहेत, खास करून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था. आणि यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी शिकतात. ते 1,46,03,967 विद्यार्थी शिकतात. यांच्या शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. आणि त्याचं कारण आहे त्यांच्या व्यवस्थापनास भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे. त्या समस्या जर सोडवल्या नाही गेल्या तर हा प्रश्न असाच आणखी आपल्याकडे शिल्लक राहील. ज्यामध्ये आता शाळेचं व्यवस्थापन शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांकडे आहे. यामध्ये शिक्षकांना फक्त वेतन दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त दैनंदिन खर्चाला स्वच्छता राखण्याकरता कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही. महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा हीच अवस्था आहे. फक्त 50% अनुदान दिलं जातं आणि त्याच्यामुळे अनेक शिक्षकांना 6-6 महिनेपर्यंत पगार मिळत नाही. परभणी आहे, अकोला आहेत, अनेक महानगरपालिका आहेत, तुमची अमरावती पण आहे की ज्या ठिकाणी शिक्षकांना अनेक महिनेपर्यंत वेतन मिळू शकत नाही, कारण तिथे 50%च फक्त शासनाचं अनुदान मिळतं आहे. खाजगी संस्थांच्या संदर्भात साहेब भरपूर राहिलं आहे माझं.
10 मिनिटं झाली तुम्हाला नाही, पण स्पेशल 10 यांना मिनिटं दिले. नाही, या दोघांचा वेळ मला मिळालेला आहे. नाही नाही, ते बोलले ना, सचिन नाईर बोलले, ते 7च मिनिट बोलले, पण त्यांनी आपल्याला वेळ 10 दिला. मिनिटं दिले. अजून बोला, कन्क्लूड करा बोला. सगळी माहिती आता काय करायचं, हे शिक्षकांचे प्रश्न आहेत, आता भरपूर आहेत, ते तुम्ही आता मला वाचू देणार नाही. एक वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न आहे, जे 2001 पासून कार्यरत आहेत. 4 वर्गांची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यांचं कार्य उत्कृष्ट आहे अशा प्रकारचा मूल्यमापन समितीचा रिपोर्ट आहे. तरी या लोकांना त्यांच्या ज्या दिवसापासून ते 2001 पासून जे वस्तीशाळा शिक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हापासूनची त्यांची सेवा ही काउंट केल्या न गेल्यामुळे त्यांना सिनियर स्केल नाही, निवड वेतन श्रेणीमध्ये येऊ शकत नाहीत आणि शिवाय पेन्शनकरतासुद्धा त्यांची सर्व्हिस काउंट होत नाही. तो एक फार मोठ्या अडचणीचा भाग आहे. रात्रशाळा आहेत, ज्या रात्रशाळेने आपल्याकडे 2 मुख्यमंत्री दिलेले आहेत. रात्रशाळेमुळे सुशीलकुमार शिंदे आणि माननीय नारायण राणे साहेब हे या रात्रशाळेचे प्रोडक्ट आहेत. दया नायक आहे, शिक्षण संचालक आहेत. अनेक लोकांचं शिक्षण ज्या रात्रशाळेने केलं आहे, अनेक यांनी केलं आहे. त्या रात्रशाळांच्या बाबतीत मात्र तिथे 17 मे 2017ला एक राज्य शासनाने GR काढला होता आणि त्याच्यानुसार यांच्या सेवा वेगळ्या आहेत. आपण सगळे जेव्हा घरी असतो त्यावेळेला हे शिक्षक शाळेमध्ये असतात. अडचणीच्या मध्ये पडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या या रात्रशाळेमधील शिक्षकांचे त्यांना स्पेशल टीचर म्हणून ट्रीट केलं गेलं होतं 17 मे 2017च्या GR प्रमाणे. पण त्याच्यानंतर हा GR पुन्हा आणखी बदलवण्यात आला. त्यांना पूर्णवेळ करण्याच्या संदर्भात घेतला गेलेला जो निर्णय आहे तो परत घेतला गेला. त्यामुळे त्यांना ते परत तोच GR 17/5/2017चा त्यांना जर लागू केला तर मला वाटते की त्यांच्या सेवा पूर्ववत होऊ शकतील पूर्ण वेळच्या. याच्याशिवाय आणखी हे टप्प्याच्या अनुदानाच्या संदर्भात आता बऱ्याच वेळा तो विषय येऊन गेलेला आहे. ज्याच्यामध्ये 14 ऑक्टोबर 2024चा जो GR आहे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे टप्प्याच्या अनुदानावर होते ते अनुदानावर आहेत अशा प्रकारची व्याख्या त्यांची लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांना जुन्या पेन्शन योजनेमध्ये सामील करून घ्यायला पाहिजे. दिव्यांग शाळामधले जे मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापकाचं पद 100% दिव्यांग शाळेमधलं हे प्रमोशनचं पद आहे. हे प्रमोशनचं पद आहे. त्याच शाळेमधला सेवाज्येष्ठ शिक्षक जो आहे त्यालाच त्याची संधी मिळाली पाहिजे मुख्याध्यापक म्हणून, कारण पदोन्नतीची एकमेव संधी त्याला मिळते. परंतु या ठिकाणी दिव्यांग कल्याण आयुक्त जे आहेत त्यांनी मात्र निर्णय अत्यंत चुकीचा घेतला आणि त्या ठिकाणी बंद पडलेल्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणच्या मुख्याध्यापकाला समायोजित करून या दिव्यांग शाळेमधल्या त्या सिनियर मोस्ट टीचरचा जो हक्क होता त्या ठिकाणच्या मुख्याध्यापक पदावर तो त्यांचा हिरावून घेतला गेलेला आहे. एक शेवटचा मुद्दा आपल्यासमोर मी मांडतोय सभापती महोदय. शेवटचा मुद्दा आहे याच्यामध्ये पहिली ते 5वीच्या या वर्गांकरता हिंदी जी सक्तीची केली होती त्या संदर्भात लोकसत्तेमध्ये आज एक मोठं वृत्त आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं नमूद त्यांनी केलेलं आहे की याच्यामध्ये राज्य शासनाला असं वाटत होतं की अशा प्रकारची सक्ती जर केली तर जवळजवळ 30 ते 40 हजार, कारण त्यामध्ये म्हटलेलं आहे की हिंदी जर घेतली तर शिक्षक मिळेल भाषेचा आणि हिंदी व्यतिरिक्त अन्य कोणताही विषय जर तुम्ही घेतला तर मग मात्र तुम्हाला शिक्षक मिळणार नाही. त्या ठिकाणी ऑनलाईन त्या मुलांचं शिक्षण होईल अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये केली होती. त्या बाबतीत असं म्हटलं आहे की आता ही समिती जी गठीत केलेली आहे आणि त्यांचा अहवाल जर या संदर्भात काही जर सकारात्मक आला तर त्याचा अर्थ असा होणार आहे की या सर्व शाळांकरता जवळजवळ 30 ते 40 हजार शिक्षक लागतील आणि आपल्याकडे BEdमध्ये हिंदी विषय घेऊन जे BEd होतात त्याची संख्या 3000च्या वर नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे या ठिकाणी या सर्व ज्या जागा आहेत ह्या सगळ्या परप्रांतीयाच्या मार्फतीने भरण्याचा याच्यामध्ये डाव आहे आणि ही फार चुकीची गोष्ट होणार आहे.
त्याच्यामुळे ते आता थांबलंय असं जरी असलं तरी या समितीचा अहवाल काहीही असला तरी ही बाब ॲक्सेप्ट केल्या जाऊ नये अशा प्रकारची सूचना मी करतो आणि थांबतो.